आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृतचे पारायण कसे करायचं, स्वामींची नित्यसेवा कशी करायची, जपमाळ कशी जपायची आणि गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, हे सर्व आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी भक्त म्हणजे स्वामींची सेवा करायला आपल्याला खूप आवडत असते। म्हणून मी आज अशी खास सेवा स्वामींची जी रोज चालू असते नित्यसेवा, तुम्हाला माहीतच असेल नित्यसेवा कशी करतात आणि ती नित्यसेवा कशी करायची हे मी घेऊन आलेली आहे। तुम्हाला आज मी सविस्तर या व्हिडिओमधून सर्व काही सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्र हो, आपण नित्यसेवा तर करतोच, पण त्या नित्यसेवेमध्ये आपल्याला काय काय खास करायचं आहे ते या व्हिडिओमधून आपण सांगणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। माझं नाव आशा मोहिते। स्वामी लीला या आपल्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते। बऱ्याचदा सगळ्या ताई म्हणतात, ताई तुमच्याबरोबर बोलायला खूप आवडतं। खरंच, आणि मलाही तुमच्याबरोबर बोलायला खूप आवडतं आणि म्हणून मी आज तुमच्या भेटीसाठी आलेले आहे। आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन टॉपिक घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे। कारण मला तरी या व्हिडिओबद्दल म्हणजेच ब्लॉगबद्दल आणि व्हिडिओबद्दल कशी माहिती जास्त अशी नाही, परंतु आता मी सध्या तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करत आहे। तुमच्याबरोबर खास गप्पा करण्यासाठी मी येणार आहे, त्यामुळे काही चूकमूक झाली तर माफी असावी। तर चला आपण सुरुवात करूया। स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय, पहिला आपण ते जाणून घेऊया। स्वामींची नित्यसेवा काय? भरपूर नवीन सेवेकरी असतात की त्यांना स्वामी सेवा म्हणजे काय माहिती नाही आणि त्यांना स्वामींच्या सेवेत तर यायचं असतं, पण स्वामींची सेवा कशी करायची हे माहिती नसतं। म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींची नित्यसेवा म्हणजेच स्वामींची रोज करायची सेवा। मग त्या रोज सेवेत काय काय खास करायचं आहे आपल्याला स्वामींना प्रसन्न करण्यासाठी। आणि तुम्हाला माहिती आहे की स्वामींना एकदा प्रसन्न केलं आणि स्वामींनी आपल्याला एकदा त्यांचं शिष्य मानलं तर आपली सगळी पुढची जबाबदारी जी आहे स्वामी आपले घेत असतात। म्हणून आपण स्वामींवर विश्वास ठेवून नित्यसेवा करायची आहे। तर आपण सुरुवात या नित्यसेवा कशी करायची ते बघूया। हे स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक आहे आणि यात दोन प्रकार आहेत। हे एक पुस्तक आहे आणि हे एक पुस्तक आहे। दोन प्रकारच्या पुस्तकांमध्ये आणि अजून नवीन सुद्धा पुस्तकं यामध्ये आलेली आहेत। हे दोन्ही पुस्तकं स्वामी चरित्र सारामृताचेच आहेत। खूप छोटंसं पुस्तक आहे बघा, आणि या पुस्तकाची किंमत पण बघा 40 रुपये आहे। फक्त 40 रुपयामध्ये तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक भेटणार आहे। खूप छोटंसं पुस्तक आहे। मराठीतले अध्याय आहेत। ज्यांना मराठीतले अध्याय पाहिजेत त्यांनी मराठीतले आणायचे। यामध्ये हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला स्वामी चरित्र सारामृत भेटतं आणि संस्कृतमध्ये सुद्धा स्वामी चरित्र सारामृत भेटत असतं। कारण आपण मराठी म्हणून मी तर मराठीचंच पुस्तक आणलेलं आहे। यामध्ये थोडीफार संस्कृत भाषा असते, परंतु आपल्याला हे सहज गतीने वाचता येतं। म्हणून आपल्याला हे पुस्तक घेऊन यायचं आहे पहिल्यांदा दुकानामधून कोणत्याही। हे पुस्तक तुम्हाला कुठे सुद्धा भेटू शकते आणि म्हणून तुम्हाला हे नक्की घेऊन यायचं आहे। आणि यामध्ये सुरुवात कशी करायची आहे तर कधी सुद्धा आपल्याला जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत किंवा कोणतंही पारायण असू दे, ते पारायण करताना आपल्याला सुरुवातीला संकल्प करून पारायण करायचं आहे। संकल्प करताना आपल्याला उजव्या हातामध्ये अक्षदा, पाणी, तुलसीपत्र, फुलं हे सगळं घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की हे पारायण आपण किती दिवसासाठी खास करत आहोत ते करायचं आहे। आणि ते नंतर आपण पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे। एवढाच फक्त संकल्प करायचा आहे, बाकीचं काही संकल्प करायचं नाही। फक्त स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी माझ्याकडून ही सेवा नित्य आणि व्यवस्थित करून घ्या आणि या पारायण करताना माझ्या सेवेमध्ये कोणताही खंड पडून देऊ नका। एवढी एक प्रार्थना तुम्हाला नक्की करायची आहे स्वामींना। तर नंतर तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृत हे करताना तुम्हाला रोज नित्य 3 अध्याय सुरुवातीचे वाचायचे आहेत। 3 अध्याय पण एकदम छोटे छोटे अध्याय आहेत। तुम्ही 10 ते 15 मिनिटात सुद्धा हे वाचू शकता। हे बघा,
किती छोटेसेच अध्याय आहेत हे बघा. फक्त एवढ्याशेच मला वाटते 5-6 पानं 3 अध्यायाचे असतील आणि हे 3 अध्याय तुम्हाला एका दिवसात वाचायचे आहेत. आणि असे 3-3 अध्याय रोज तुम्हाला 7 दिवस वाचायचे आहेत. आणि 7 दिवसानंतर तुमचं हे पारायण संपणार आहे. आणि पारायण संपताना पण आपल्याला याचं उद्यापन आहे ते घरच्या घरीच करायचं आहे. यासाठी तुम्हाला काही खास करायचं नाही. फक्त गोड काहीतरी आपल्याला घरामध्ये बनवायचं आहे आणि उद्यापन करायचं आहे. आणि संकल्प करून हे पारायण सुरू करायचं. एका दिवसात 3 अध्याय वाचायचे आहेत. 7 दिवसामध्ये तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे. अशा रीतीने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे अध्याय पूर्ण एक पारायण पूर्ण करायचे. कोण कोण सेवेकरी एक पुस्तक एका दिवसात सुद्धा करतात आणि गुरुवारी एक पूर्ण पुस्तक सुद्धा तुम्ही वाचू शकता. जवळजवळ मला वाटतंय 1.5 ते 2 तास या पुस्तकाला वाचायला लागतात. आणि एका दिवसात सुद्धा एका बैठकीत तुम्ही हे पारायण करू शकता. दर गुरुवारी पण हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. आणि नंतर तुम्हाला 11 माळी जप हा नित्यसेवेतला आपला मेन आहे. कारण 11 माळी जप 11 माळी करताना हे तर्जनीचं जे बोट आहे ते आपल्याला वरती ठेवायचं आहे. आणि असं करत करत श्री स्वामी समर्थ एक एक मनी आपल्याला पुढे पुढे सरकवत न्यायचं आहे. फक्त एवढंच करायचं आहे आपल्याला. हे तर्जनीचं बोट आपल्याला इथं लावायचं नाही. म्हणून हे करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं या मधल्या बोटाने आपल्याला हे असं पुढे पुढे एक एक मणी करत जायचं आहे. आणि अशाप्रमाणे तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. म्हणजेच नित्यसेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ हे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक वाचायचं आहे आणि 11 माळी जप करायचे आहेत. 3 रोजचे अध्याय सुद्धा तुम्ही वाचले तरी सुद्धा चालतात. आणि नंतर 5 वेळाला तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तारक मंत्र कोणता? तर निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यासाठी पण तारक मंत्र बोलताना तुम्हाला एखाद्या फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे, एखादी अगरबत्ती लावायची आहे आणि तो तारक मंत्र जसा जसा पूर्ण होईल 5 वेळा त्यानंतर ती अगरबत्तीची उदी आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि ते पाणी आपल्याला घरात सर्वांना द्यायचं आहे आणि आपण स्वतःही प्यायचं आहे. कितीही मोठं संकट असेल तर तारक मंत्र जरी नुसतं तुम्ही बोललात तरी तुमचे सगळ्या मोठ्या संकटांवर निवारण होऊ शकतं. म्हणून तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की तारक मंत्र 5 वेळा, स्वामी चरित्र सारामृतामधले 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करायचे. ही तुमची नित्य सेवा झाली. आणि अशा प्रकारे तुम्ही नित्य सेवा करून तुम्ही रोज स्वामींची सेवा करू शकता. स्वामींना फक्त दर गुरुवारी अभिषेक घातला तरी चालतो. रोज अभिषेक घालायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला फक्त गुरुवारी अभिषेक करायचा आहे स्वामींना आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्या पाठीशी कायम उभे राहा. बघा मित्र हो, इतका अनुभव तुम्हाला या स्वामी सेवेतून येतो आणि तुम्हाला इतकं छान वाटतं की कोणतंही संकट येऊ दे, कितीही तुमच्या मागे टेन्शन असू दे, काळजी असू दे, फक्त तुम्हाला डोळे बंद करून तुम्हाला स्वामींना स्मरण करायचं आहे. म्हणतात ना स्वामी की तू माझं नाव घेतो तर मी कायम तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच तुम्ही अनुभव घेऊ शकता. फक्त तुम्हाला 1 महिना ही सेवा करायची आहे. नित्य सेवा ही जी आहे तुम्हाला 1 महिना जरी केली तरी स्वामींचे भरपूर अनुभव तुम्हाला आलेले दिसून येतील. तर बघा मित्र हो, आज नित्य सेवा म्हणजे काय त्या आणि माळजप कशी करायची हे सुद्धा मी शिकवलेलं आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करताना हे पुस्तक आहे. गुरुचरित्राचं पारायणाचं हे मोठं पुस्तक आहे. याची किंमत 350 रुपये जवळपास आहे. इथे बघा 360 रुपये लिहिलेले आहे. 300 रुपये सुद्धा लिहिले, 360 पण लिहिलेलं आहे. कुठे कुठे हे 360 रुपयाला मिळून जातं. हे पण मराठीतलं पुस्तक आहे गुरुचरित्राचं. म्हणून तुम्ही हे सुद्धा पुस्तक आणून गुरुचरित्राचं पण पारायण करू शकता. गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला 7 दिवसाचा संकल्प करून हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्राचं पारायणमध्ये खूप नियम असतात, परंतु आपण आपल्या पद्धतीने हे पारायण केलं तरी सुद्धा चालते. व्यवस्थितरित्या आपल्याला
ज्या गोष्टी आहेत त्या पाळून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण देखील करायचं आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण आणि स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे घरामध्ये नक्की करायला हवं। तर बघा मित्र हो, असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा की मग नंतर मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि मी पण सुरुवात करते आता लाईव्ह येण्याचा। कारण आतापर्यंत मी फक्त व्हॉइस ओव्हर करत होते, जास्ती करून समोर येत नव्हते। पण आता मी ठरवलेलं आहे की माझ्या बऱ्याच मैत्रिणी ताई म्हणतात की ताई तुमच्याबरोबर बोललं की खूप छान वाटतं, म्हणून तुमच्या सर्वांच्या भेटीला मी आज आलेले आहे इथे। तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्कीच आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर आणि विषयावरती मला बोलायचं आहे, तुम्हाला काय ऐकायचं आहे, कोणत्या सेवेबद्दल सांगायचं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आपण तो टॉपिक नंतर नक्की घेऊन येऊया। चला तर, श्री स्वामी समर्थ।